नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की माझा अनुभव ऐकण्याच्या अगोदर खरंच प्रत्येक स्वामी भक्ताने आपलं मन घट्ट करा. तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. इतका अद्भुत असा हा माझा अनुभव आहे आणि प्रत्येक स्वामी भक्ताने हा अनुभव शेवटपर्यंत बघावा. त्या ताई सांगतात की त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. ताई सांगतात की खरंच श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा खरंच या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहेत. आणि खरंच स्वामी समर्थ महाराज म्हणजेच साक्षात आपल्या दुःखातून सुखाकडे नेणारे आहेत. त्या ताई सांगतात की मी पहिले तुम्हाला सांगते की मी स्वामी सेवेत कशी आले, मला स्वामी कोण आहे, त्यांची सेवा कशी करतात, त्यांचे काय अनुभव येतात, मला काहीच माहिती नव्हतं. पण जेव्हा मी म्हणजे माझी मावस बहीण होती, तिने गुरुचरित्र पारायण केलेलं होतं. त्याचं उद्यापन होतं. तिने मला जेव्हा उद्यापनाला बोलवलं होतं, म्हणजे उद्यापना दिवशी एक जोडी जीव घालायची असते. त्या जोडीला जोडी जीव घालण्यासाठी तिने मला बोलवलं होतं, म्हणजे मला आणि माझ्या मिस्टरांना. कारण ती म्हणली होती की खूप दिवस झाले आपली भेट नाही किंवा जास्त कॉन्टॅक्ट पण नव्हता. तर मग तिने गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाला बोलवलं. तर ती गेली. तिने जेव्हा उद्यापनाला गेली तेव्हा उद्यापन अशा प्रकारे केलं की तिला साडी, तिच्या मिस्टरांना कपडे आणि काही दक्षिणा देऊन ते उद्यापन पार पाडलं. आणि तिच्या बहिणीने म्हणजेच मावस बहिणीने त्या ताईंना तिला आलेला स्वामींचा अनुभव शेअर केला. तो अनुभव शेअर करताना खरंच त्या ताईंच्या डोळ्यात पाणी आलं. अक्षरशः त्या ताई रडल्या. तो अनुभव ऐकून ताईंच्या डोळ्यात खूप पाणी आलं. त्या ताईंनी सांगितलं, खरंच स्वामींची सेवा केल्यावर इतके अनुभव येतात का? तर तिची मावस बहीण म्हटली की खरंच तुला जर स्वामी सेवा करायची असेल तर सुरुवातीला तू खूप काही सेवा करू नकोस. तुला जमेल तशी तू सेवा कर. पहिल्या दिवशी तू 1 माळ कर, 2 माळी कर, 3 माळ कर. असे एक दिवस तू 1 माळ वाढवत जा. आणि जेव्हा स्वामी चरित्र सारामृताचे पहिले 3 अध्याय तू 1 अध्याय वाच. 3 क्रमशः अध्याय वाचायचे. 7 दिवसामध्ये तुझं ते स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय पूर्ण होतील, असं त्या ताईंच्या मावस बहिणीने ताईंना सांगितलं. आणि ताई सांगतात की तेव्हापासून मला जमेल तशी मी स्वामींची सेवा करायला लागले. आणि जेव्हा मला स्वामींची सेवेची गोडी निर्माण झाली, अनुभव यायला लागले, तेव्हा मी स्वामी सेवा वाढवली. त्या ताई सांगतात की आमच्या घरामध्ये पहिल्यापासूनच नॉनव्हेज खात होते. मग आता मी माझ्या मिस्टरांना म्हणलं की आपल्याला तर स्वामी सेवा करायची आहे, मग कसं आपण तर नॉनव्हेज खातो, मग कशी स्वामी सेवा करायची? पण ज्या दिवशी आपल्याला कोणता तरी आठवड्यातून 1 वार ठरून हे नॉनव्हेज खावं लागेल. त्या ताई सांगतात की आम्ही आठवड्यातून 1 दिवस नॉनव्हेज खाण्यासाठी ठरवला. आणि बाकीचे जे दिवस होते ते स्वामी सेवेत आम्ही पूर्णपणे गुंतून गेलो. ज्या दिवशी स्वामी सेवा करायची असते त्या दिवशी मी तर नंतर जेव्हा माझी जास्तीत जास्त स्वामी सेवा वाढत गेली, मला स्वामींचे अनुभव यायला लागले, तेव्हा मला आपोआपच माझं नॉनव्हेज खाणं सुटलं. मी फक्त घरातल्यांना करून द्यायची, पण नॉनव्हेज खात नव्हते. त्या ताई सांगतात की असा दिनक्रम माझा चालू झाला. आणि कायमध्येच मला एक खूप मोठं दुःख होतं की मला जॉबसाठी मी खूप दिवसापासून जॉबच्या शोधात होते, पण मनासारखा जॉब मिळत नव्हता. खूप प्रयत्न केले, खूप साऱ्या प्रयत्न करत होते, पण कुठेच मला इंटरव्ह्यूसाठी सुद्धा कॉल येत नव्हते. माझा जो रिझ्युमे होता, CV होता, तो कुठेच शॉर्टलिस्ट होत नव्हता. म्हणजे जे डॉक्युमेंट द्यायचे ते डॉक्युमेंट कधीच त्या ताईंचे म्हणजे शॉर्टलिस्ट झाले नाहीत. त्या ताई सांगतात की जसे मी स्वामी सेवेत आले तसं मी एका ठिकाणी मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. म्हणजे मी ॲप्लाय करायचे, पण मला इंटरव्ह्यूसाठी कॉल येत नव्हता. त्या ताई सांगतात की जेव्हा मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला तेव्हा मी इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू दिल्याबरोबर
त्या म्हणजे त्याचबरोबर माझी स्वामी सेवासुद्धा चालू होती. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण चालू होतं आणि ज्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता त्या दिवशी माझा पारायणाचा 7वा दिवस होता आणि मी इंटरव्ह्यूला एकदम स्वामींवरती विश्वास ठेवून गेले की स्वामी महाराजा आज माझं पूर्णपणे सिलेक्शन होऊ द्या, कारण मी तुमच्यावरती माझं सगळं आयुष्य किंवा माझी सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवलेली आहे. पण खूप दिवसापासून मी जॉबच्या शोधात आहे. आज माझी ती इच्छा पूर्ण होऊ द्या. तर 7वा दिवस होता. पहिला राऊंड झाला, पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, पहिलाही राऊंड क्लिअर झाला, दुसराही राऊंड क्लिअर झाला आणि काय आश्चर्य, तिसऱ्या राऊंडला मी एंटर झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला नंतर सांगतो म्हणून. आणि मला असं वाटलं की प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मला असं सांगायचे की आम्ही उद्या सांगू, परवा सांगू. मग असंच जर यांनी सांगितलं तर समजून जायचं की आपण इथे सुद्धा फेल झालेलो आहोत म्हणून. आणि मी पूर्णपणे त्या इंटरव्ह्यूची आशा सोडून दिली आणि घरी आले. स्वामींना प्रार्थना केली की स्वामी जे काय असेल ते आज तुम्ही स्वतः बघून घ्या, पण काही करा, पण मला हा जॉब मिळू द्या. आश्चर्य काय झालं की 7 दिवसाचं जे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण होतं ते मी पूर्णपणे पूर्ण केलं आणि त्याचं उद्यापन झालं आणि 2 दिवसात मला त्याच कंपनीतून कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही या तारखेला जॉईन व्हा म्हणून. मी खूप आनंदी झाले, मला खूप आनंद झाला आणि खरंच स्वामींची सेवा केल्याने खरंच आयुष्याचं सोनं होतं, हे तितकंच खरं आहे. स्वामींची सेवा केल्याने खरंच आयुष्याचं आपल्या सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तर त्या ताई सांगतात की त्याच्याही पुढे माझ्या आयुष्यामध्ये संघर्षच चालू होता. मला 2 मुली होत्या आणि मुलीला एक भाऊ असावा म्हणून आम्ही खूप प्रयत्न करायचो, पण मुलाचा काही गर्भ राहतच नव्हता. खूप प्रयत्न केले, म्हणजे डॉक्टरांनी तर अक्षरशः सांगितलं होतं की तुम्ही जर आता प्रेग्नन्सी ठेवली तर तुम्हाला खूप धोका आहे म्हणून, तुम्ही आता प्रेग्नन्सी ठेवू शकत नाहीत. तर खूप म्हणजे डॉक्टरांनी असं म्हटल्याबरोबर खूप टेन्शन आलेलं होतं, काय करावं काही समजत नव्हतं. आणि एक दिवस म्हणजे काही दिवसातच मला प्रेग्नन्सी राहिली आणि आम्ही डॉक्टरांकडे चेक करायला गेलो. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं, म्हणजे ज्या 2 मुलींची ट्रीटमेंट ज्या डॉक्टरांकडे होती त्याच डॉक्टरांकडे आम्ही प्रेग्नन्सी राहिल्यावर गेलो. तर ते डॉक्टर बोलले की तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की जेव्हा तुमची प्रेग्नन्सी राहील तेव्हा तुम्हाला म्हणजे तुमच्या जीवाला धोका राहणार आहे. तर त्या ताई डगमगल्या नाहीत. त्या ताईंनी सांगितलं की हे बघा काही होऊ द्या, पण मला हा गर्भ ठेवायचा आहे म्हणून, काही असू द्या. तर त्या ताईंनी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. त्या ताई 9 महिने जवळजवळ स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत होत्या. तारक मंत्राचं तीर्थ रोज त्या घ्यायच्या. तारक मंत्र म्हणून त्याचं तीर्थ बनवायच्या आणि ते तीर्थ त्या ताई घ्यायच्या. तारक मंत्राचं तीर्थ घ्यायच्या. त्याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण ताईंनी खूप केले. म्हणजे म्हणतात ना की 9 महिने 7व्या महिन्यानंतर गुरुचरित्राचं पारायण करायचं नसतं. का तर त्याचं कारण असं आहे की 7व्या महिन्यानंतर आपलं पोटाचा जो आकार असतो तो खूप वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ बसणं शक्य नसतं. गुरुचरित्राचं जर पारायण आपल्याला वाचायचं असेल तर प्रत्येक अध्यायाला किमान 2 ते 3 तास तरी लागतात. नवीन जर असाल तर जास्तही लागतात, 3-3.5 तास लागतात आणि एवढा वेळ बसणं आपल्याला शक्य नसतं. म्हणून 7व्या महिन्याच्या नंतर गुरुचरित्राचं पारायण करणं अवघड असतं. तर त्या ताई सांगतात की मी 7व्या महिन्याच्या नंतरही अगदी 9 महिन्यापर्यंत मी गुरुचरित्राचे पारायण केले, तारक मंत्राचं तीर्थ घेतलं. त्याचबरोबर घरातली सर्व कामं करायची, जॉबलाही जायचे आणि 2 मुलींचं करून सुद्धा, म्हणजे सगळं हे स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं होतं. माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अशक्य होत्या. एवढं सगळं केल्याच्या नंतर जर म्हणजे एखाद्याला थकवा येतो की बाबा घरातलं काम करा, नंतर जॉबला जा, नंतर स्वामींची सेवा करा, हे सगळं करून मला असं किंचितसं सुद्धा वाटलं नाही, म्हणजे थकवा आल्यासारखं वाटायचं नाही. खूप म्हणजे उत्साह राहायचा, ताकद राहायची, एनर्जी आल्यासारखं वाटायचं. ही सगळी स्वामींची कृपा होती. स्वामीच माझ्याकडून सगळं हे करून घेत होते. म्हणजे म्हणतात ना की स्वामी आपली खूप परीक्षा घेतात, पण त्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं की नाही ते आपल्या भक्ताच्या हातामध्ये असतं. पण मी डगमगले नाही.
स्वामींची सेवा करतच राहिले. असं करता करता ताईंना 5 महिने पूर्ण झाले, प्रेग्नन्सीचे 5 महिने पूर्ण झाले. आणि 5व्या महिन्यामध्ये जे कलर डॉपलर असते, सोनोग्राफी करायची, त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की बाबा म्हणजे बाळ व्यवस्थित आहे का, बाळाचे सर्व अवयव आलेले आहेत का, बाळाला काही धोका नाही आहे ना, हे सगळं 5व्या कलर डॉपलरमध्ये आपल्याला समजतं. तर त्या ताईंना डॉक्टरांनी सांगितलं की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की बाळाचे ठोके खूप कमी आहेत. आणि आता तर 5व्या महिन्याची सोनोग्राफी करतात, त्याच्यामध्ये तर असं दिसून येते की बाळाच्या मेंदूचा विकासही खूप कमी आहे आणि बाळाच्या हृदयाचे ठोकेही खूप कमी आहेत. तर तुम्ही ॲबॉर्शन करा म्हणून. तर त्या ताईंनी सांगितलं की मी ॲबॉर्शन करणार नाही, मला 5 महिने म्हणजे काही थोडं नाही आहे, बाळ आता थोडं थोडं मोठं व्हायला लागलेलं असतं, बाळाची हालचाल जाणवायला लागलेली असते आणि मी आता ॲबॉर्शन करू नाही, माझ्याच्याने शक्य नाही, जे काय होईल ते माझे स्वामी महाराज बघून घेतील, मी तर सगळं आता स्वामींवरती सोडलेलं आहे, असं त्या ताई डॉक्टरांना बोलल्या. आणि त्या डायरेक्टली नंतर 9व्या महिन्यामध्ये गेल्या. 9व्या महिन्यात गेल्याच्या नंतर ताईंना म्हणजे 9व्या महिन्यात ताई सोनोग्राफी करायला गेल्या, तेव्हा 9वा महिना लगेच गेल्या होत्या. तर त्या ताईंना डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या गर्भाशयामध्ये पाणी खूप कमी आहे, तुम्हाला आत्ताच ॲडमिट व्हावं लागेल. म्हणजे जवळजवळ त्यांची डिलेव्हरीची डेट जवळ आलेली होती, पण 15 दिवस बाकीच होते. तर 15 दिवस तुम्हाला अगोदरच ॲडमिट व्हावं लागेल, असं त्या डॉक्टरांनी त्या ताईंना सांगितलं. कारण पाणी कमी असल्यामुळे बाळाला धोका होऊ शकतो, म्हणून तुम्हाला आजच ॲडमिट व्हावं लागेल आणि सी सेक्शन करावं लागेल. तर त्या ताईंना सी सेक्शन करावं लागेल म्हटल्याबरोबर खूप म्हणजे इतका धक्का बसला की त्या ताईंना असं वाटायचं की माझ्या पहिल्या 2 ज्या मुली होत्या त्या नॉर्मल आहेत आणि हे सुद्धा माझं नॉर्मलच व्हायला पाहिजे. त्या ताई सांगतात की म्हणजे मला खूप मोठा धक्का बसला. पण अजून 2 जेव्हा मला सी सेक्शनमध्ये नेण्यात आलं आणि जेव्हा त्या चांगल्या डॉक्टरांनी मला चेक केलं, तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं की यांचं सी सेक्शन करायची काहीच गरज नाही आहे, त्यांची नॉर्मल डिलेव्हरी होऊ शकते. तर त्या डॉक्टरांनी असं म्हटल्याबरोबर ताईंना खूप मोठा धीर आला आणि त्यांनी स्वामींचे आभार मानले की खरंच स्वामी तुम्ही आहात माझ्यासोबत. आणि असं नॉर्मल डिलिव्हरी होईल म्हटल्याबरोबर त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं, त्यांना कळाचे इंजेक्शन दिले, सर्व प्रोसेस झाली, सलाईन चालू केले आणि थोड्याच वेळामध्ये त्या ताईंना म्हणजे ज्या काही आपल्या लेबर पेन असतात त्या सुरू झाल्या आणि त्या ताईंना इतका त्रास व्हायला लागला की त्या ताईंनी अक्षरशः स्वामींना प्रार्थना केली की स्वामी एक तरी मला मरण तरी द्या, नाहीतर ह्या वेदना तरी थांबवा. असं त्या ताई म्हणायच्या आणि सतत स्वामींचं नामस्मरण त्यांच्या मुखामध्ये चालूच होतं. सतत म्हणजे इतकं त्रास व्हायचा तरी सुद्धा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं सतत त्यांच्या तोंडामध्ये नामस्मरण चालू होतं. त्या ताई सांगतात की काय चमत्कार व्हावा, तर पुढच्या क्षणालाच माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. मी स्वामींना फक्त एकच म्हणलं होतं की स्वामी एकतर मला मरण तरी येऊ द्या, नाहीतर ह्या वेदना तरी असह्य होऊ द्या. आणि काय पुढच्या क्षणाला त्या ताईंची नॉर्मल डिलिव्हरी सुखरूप झाली. आणि तेवढं झाल्याच्या नंतर एवढ्या त्रासातून सुद्धा त्या डॉक्टरला ताईंनी विचारलं की बाळ कसं आहे, तर बाळ एकदम सुखरूप होतं, बाळाचं वजनही चांगलं होतं, 3 किलोपर्यंत बाळ भरलं होतं आणि सगळं व्यवस्थित होतं. बाळ म्हणजे त्याला दुसरा कुठलाही धोका नव्हता किंवा दुसरा कसलाही आजार नव्हता, कावीळ नव्हती, काहीच नव्हतं. बाळ एकदम व्यवस्थित होतं. आणि अक्षरशः त्या डॉक्टरांनी सुद्धा आश्चर्य केलं की बाबा 9 महिन्यापर्यंत मी प्रत्येक सोनोग्राफीमध्ये तुम्हाला सांगायचो की इथे धोका आहे, हृदयाचे ठोके व्यवस्थित नाही आहेत, मेंदूची वाढ व्यवस्थित नाही आहे आणि बाळ हे सुखरूप कसं काय, सगळं व्यवस्थित कसं काय. खरंच स्वामींची लीला अगाध आहे. हे जेव्हा डॉक्टरांच्या तोंडून ऐकलं की हा चमत्कारच आहे, तेव्हा माझ्या मनामध्ये खरंच एक प्रश्न आला की खरंच स्वामी आहेत आणि स्वामींची लीला अगाध आहे.
या क्षणापर्यंत जी स्वामींनी मला साथ दिली ती फक्त आणि फक्त माझ्या परीक्षेचा म्हणजे स्वामी माझी परीक्षा घेत होते की मी शेवटपर्यंत स्वामींवरती विश्वास ठेवते की नाही, म्हणजे माझा विश्वास डगमगतो की नाही. पण मी शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींवरती विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली की काही होऊ द्या, स्वामी तारतील मला आणि स्वामी आहेत. स्वामी एक ना एक दिवस माझ्या हाकेला धावून येणार. हा मनामध्ये एक विश्वास होता, संयम होता, श्रद्धा होती आणि त्याच विश्वासाला स्वामींनी इतकं मोठं फळ दिलं की माझे मिस्टर, माझ्या घरचे, डॉक्टर सगळे आश्चर्यचकित झाले होते. माझे मिस्टर कधीच स्वामी समर्थांची सेवा करत नव्हते, कधीच ते कोणत्या देवाला मानत नव्हते. पण ज्या दिवशी त्यांना हा अनुभव आला ते सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. जेव्हा डॉक्टर नेहमी बोलायचे की हे बाळ तुम्ही म्हणजे ह्याचं हृदयाची ठोके व्यवस्थित नाही आहेत, तर मग तेव्हा मिस्टर त्या ताईंना बोलायचे की हे बाळ आपण कसे समजू शकतो, कसं सांभाळू शकतो. पण तेच परत त्यांचेच मिस्टर डिलिव्हरी झाल्याच्या नंतर म्हणले की खरंच स्वामींचा हा चमत्कार आहे. म्हणजे जे डॉक्टर बोलतात ते अशक्य गोष्ट ही शक्य स्वामींनी करून दाखवली आणि हा सगळ्यात मोठा आपल्याला आलेला हा अनुभव आहे. आणि तेव्हापासून माझे मिस्टरही स्वामींची सेवा करायला लागले. रोज एक माळ आणि स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय वाचल्याशिवाय ते घराच्या बाहेर पडत नाहीत. खरंच हा स्वामींनी दिलेला मला सर्वात मोठा अनुभव होता. म्हणजे माझ्या आयुष्यात आलेले सगळे हे स्वामींचे अनुभव, स्वामींच्या लीला, हे मी म्हणतात ना की स्वामींची सेवा केल्याने मला अनुभव येत नाही किंवा स्वामींची सेवा केली तर ती वाया जाते का, तर त्या सर्व स्वामी भक्तांना मला एकच सांगायचं आहे की स्वामी आपली परीक्षा घेत असतात. आपल्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या पण आपण धीर सोडायचा नाही. शेवटच्या श्वासापर्यंत स्वामींवरतीच सगळं सोपून द्यायचं, स्वामींवरतीच विश्वास ठेवायचा की सगळं काही स्वामी महाराजा तुम्हीच बघून घ्या. आणि खरंच स्वामी आपल्या हाकेला धावून येतात, आपल्याला त्या संकटातून तारतात म्हणजे तारतातच. हे आलेले माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे अनुभव आहेत. हे अनुभव तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.